डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या भिंगार उपनगर या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। भिंगार उपनगरामध्ये गेली 7 वर्षापासून पंचशील प्रतिष्ठान सर्व महापुरुषांची जयंती उत्सव साजरे करत असून सर्व अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत असतात। यावर्षी देखील डीजेचा डालडोम न करता परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले। आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान व भिंगार शहर काँग्रेस पक्षातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या भिंगार शहरात महात्मा फुले पतसंस्थेच्या समोर या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे माजी महापौर अभिषेकराव कळमकर, प्रसिद्ध सिनेस्टार जान्हवीताई लटके, तसेच विराज आवचिते व सर्व ज्येष्ठ नागरिक व आमचा मित्र परिवार या ठिकाणी पूर्णपणे उपस्थित होता। आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान व भिंगार शहर काँग्रेसतर्फे आम्ही या ठिकाणी महात्मा फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आम्ही शालेय साहित्य या ठिकाणी 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। तसं जर पाहिलं तर आज भिंगार शहरामध्ये जर पाहिलं बाबासाहेबांची जयंती असली की पूर्णतः डीजेचा आवाज ढांढाण असा करत राहतो, पण आम्ही त्या खर्चाला पाटा देत ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने व भिंगार शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलेलं आहे। शालेय साहित्य वाटायचं कारणच असं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आजच्या काळामध्ये शिक्षण हे खरंच महत्वाचं आहे। बाबासाहेब